पुणे जिल्हा आज आंदोलनं आणि सभांचं राज्यामधलं एक केंद्र बनलाय। पुण्यामध्ये आज राहुल गांधी SSPMS या मैदानामध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतायत। केंद्र आणि राज्य सरकारवरती ते टीकेची झोड उठवणार आहेत। शिक्षण क्षेत्रामधला कारभार, पेपर फुटी यावरून देखील ते टीका करू शकतात। तर बारामती तालुक्यामधल्या मोरगावमध्ये खासदार संजय राऊत हे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। यासाठी मोठ्या प्रमाणावरती गर्दी देखील जमा झाली आहे। तर पुण्यामध्ये भाजपने देखील युवा की आवाज हा कार्यक्रम आयोजित केलाय। भाजप प्रणित वंदे मातरम कृती समितीकडून युवा की आवाज हा कार्यक्रम होणार आहे। राहुल गांधी यांच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला भाजप युवा की आवाज या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी पुण्यामध्ये दाखल झाले। पुण्यामध्ये विमानतळावरून ते शेरेटन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांची काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा झाली अशी माहिती मिळते। दुसरीकडे राहुल गांधी यांच्या सभेसाठी हळूहळू कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी जमा होतीये। विद्यार्थ्यांच्या समस्या, पेपर फुटी या विषयांवरून राहुल गांधी सरकारवरती हल्लाबोल चढवणार आहेत। तर हा देश राहुल गांधींकडे सोपवू शकतो अशी युवकांची भावना आहे, असं खासदार विशाल पाटील यांनी म्हटलं। खासदार विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। राहुल गांधी पुण्यात पोहोचलेले आहेत, स्वागताला तुम्ही होते, काय नेमकं कसा कार्यक्रम असणार आहे? हे पहा, त्यांचा हा जो जेनझी आंदोलन झालं त्याच्या पूर्वीपासून पेपर लीकच्या आणि तरुणांच्या, कॉलेजच्या मुलांच्या, छात्रांच्या, विद्यार्थ्यांच्या विषयावर त्यांनी आधीच आवाज उठवलेला। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे छात्रों की गूंज या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला आणि तरुणांना आवडते की असा व्यक्ती आहे जो प्रश्नांना घाबरत नाही। म्हणजे तुम्ही तिथं राहुल गांधींना काही विचारू शकता, ते त्याच्या मनाची कन्व्हिक्शन एवढी स्ट्रॉंग आहे की तो ते बोलून टाकतो आणि घाबरत नाही की मी काय चुकीचं बोललो होतं। दुर्दैवानं आपल्या देशाला असे पंतप्रधान लाभलेत की त्यांना उत्तर देताना ते जरा चाचपडतात आणि काय ते चुकीचं बोललो तर काय होईल ह्याला खूप घाबरतात। आणि त्यामुळे जनतेला आणि युवकांना कळायला लागले की हा नेता धाडशी आहे आणि देश ह्याच्याकडे आपण सोपवू शकतो। आतमध्ये हॉटेलमध्ये राहुल गांधी आहेत, काँग्रेसचे बरेचसे नेते आहेत, काय नेमकं बैठक सुरू आहे? हे पहा, ते ज्या ज्या भागात जातात लोक त्याचं स्वागत करायला येतात। आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे खासदार म्हणून त्यांचं आज स्वागत केलं। प्रदेशचे अध्यक्ष आलेले आहेत, CLP विधान परिषद, विधानसभेचे दोन्ही CLP लीडर आलेले आहेत, माजी अध्यक्ष, आमदार, गटनेते, बऱ्यापैकी लोक आलेले आहेत। राज्यात काय परिस्थिती इतर राजकीय आहे ह्याच्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण इतरही काही त्यांचे 1-2 अजेंडा आहेत, तुम्हाला ते स्वतःच प्रेस थ्रू सांगतील। काही लोकांना ते भेटणार होते, त्या संदर्भात काही भेटी झाल्या असतील आणि आता ह्या पुण्या आणि आसपासच्या रिजनच्या विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे हे ते मुलांकडून समजून घेत असतील। महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घेतला त्यांनी? म्हणजे मला वाटत नाही राजकारणाचा आढावा घेतला असेल, पण परिस्थितीचा निश्चित, कारण त्यांना ते ऐकणारा व्यक्ती आहे, ऐकणारा नेता आहे। काय परिस्थिती आहे, पावसाची परिस्थिती काय राहिली, दुष्काळ राहिला का, पाऊस कमी पडला होता ह्या वेळेला, तर काय परिस्थिती राहिली, काय शेतकऱ्यांचे विषय आहेत, मुलांचे काय विषय आहेत, हे ऐकून घेणं त्यांचं सवय आहे आणि ते ऐकून घेऊन त्याच्यावर ते मार्ग काढायला प्रयत्न करतात। त्यामुळे निश्चित ते अडचणी समजून घेत असतील। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबतही संवाद साधले आमच्या प्रतिनिधींनी, बघूया। काय नेमकं बैठकीत चर्चा झाली? चर्चा सगळी जनरल होत असते। राहुलजी नेते आले, महाराष्ट्राच्या एकूण राजकीय परिस्थितीबाबत, युद्धचं काय मत आहे, काल झालेली घटना आणि एकूण त्यांनी ते वंदे मातरम यावर ते म्हणलं की वो कुछ करते रहेंगे। काल फार घटना झाली जी त्या मुलींच्या संदर्भात आणि त्यावर त्यांची भूमिका, भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे तो पक्ष किती डुप्लिकेट आहे हे सगळं दिसलं। त्यामुळे त्यांनी सांगितलं की ये तो होते रहेगा, ये करते रहेंगे, या आपको रोकने का काम करेंगे, आपको काम अपना करना है और लढते रहना है, ही त्यांची भूमिका होती। काही राजकीय चर्चा झाली याच्यावरती, मित्रपक्ष आणि सगळ्याच्यावरती? नाही, ती चर्चा कदाचित हा कार्यक्रमानंतर होईल असं मला वाटतं, पण अजून तरी ह्या कार्यक्रम राहुलजींचा केवळ आणि केवळ राजकारणाच्या पलीकडचा आहे। युथच्या मनात काय आहे, देशाचे पंतप्रधान आपल्या मनातलं सांगतात, पण युवकांच्या मनात काय आहे हे त्यांना वेळच मिळाला नाही, ते ऐकू पण शकत नाही। म्हणून त्यांनी
युवकांच्या मनातलं काय ते ऐकायला आलेत, तेवढा फोकस त्यांचा आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, युवकांचे प्रश्न काय आहेत, मी मांडण्यापेक्षा त्यांचं ऐकलं पाहिजेत, असा नेता राहुल गांधी आहे की जो लोकांचे ऐकण्यासाठी आलेला आहे. बैठक, हा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा बैठक आहे. आता कदाचित चर्चा करतील, तर अजून तरी तसा काही अजेंड्यावर आमचा विषय नाही. पण जनरली राहुलजी जातात त्यावेळेस प्रमुख नेत्यांशी चर्चा थोडी बहुत होतेच. पण राहुल गांधी ज्यावेळेस बोलायला उभे राहते त्यावेळेस पंतप्रधान सुद्धा त्या कार्यक्रमात बोलायला उभे राहणार आहे, त्यामुळे दोन्ही कार्यक्रम आपल्याला एकत्र पाहायला मिळत आहेत. असे राहुल गांधींना डरपोक आहे. हा ते जुन्या काळामध्ये मोगलांच्या काळामध्ये धनाजी संताजींची जशी भीती होती तशी राहुलजी गेले की यांचे पाय थरथर कापतात, यांचे हात थरथर कापतात. आणि त्यामुळं त्या नावाच्या दहशतीपोटी राहुल गांधींच्या, गांधी नावाच्या दहशतीपोटी, कारण ते गोऱ्यांच्या विरुद्ध महात्मा गांधी लढलेत आणि जे आत्ता काळे इंग्रजांचेच चमचे देशावर आहेत, या काळ्यांच्या विरुद्ध राहुल गांधी लढणार आहेत, त्याची भीती त्यांना आहे. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये मुस्लिम तरुण हे छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घेऊन आलेत. त्यांच्यासोबत संवाद साधले आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी. काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुण्यामध्ये पोहोचलेले आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी अनेक नेते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. मात्र आपण पाहतोय की त्यांच्या स्वागतासाठी काही मुस्लिम तरुण जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जे आहे ती स्वागतासाठी उभे असलेले पाहायला मिळतात. मोहसिनजी, राहुलजींचं स्वागतासाठी थांबलेले आहात आणि छत्रपतींची मूर्तीत आहे. आदरणीय देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब त्यांच्या पुणे शहरात आगमन झाले आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, आपण यांना दैवत मानलं जातो, तर ते त्यांच्या आगमनासाठी ते मूर्ती त्यांना आम्ही देण्यात इथं थांबलो आहोत. तर पुण्यामधल्याच मोरगावमध्ये सध्या एकीकडे रामरक्षा म्हटली जाणार आहे आणि आंदोलन केलं जाणार आहे संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये. दुसरीकडे पुण्यामध्ये राहुल गांधी हे पोहोचलेले आपण बघतो आहोत आणि आज या छात्रों की गूंज या कार्यक्रमाच्या माध्यमातून नेमकं राहुल गांधी काय बोलणार हे बघणं उत्सुकतेचं आहे. जेनझीच्या संदर्भातले वेगवेगळे मुद्दे, तरुणाईचे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि त्यांचे विचार सध्या देशाप्रती किंवा त्यांच्या एकूणच वाटचालीच्या संदर्भात काय आहेत याविषयी राहुल गांधी हे संवाद साधतील. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसणार आहेत. तर कार्यक्रमस्थळी सध्या आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट्स जाणून घेऊया. मिकी, काही वेळामध्ये हा कार्यक्रम सुरू होईल, नेमका कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल आणि सध्या गर्दी वाढताना दिसते, हळूहळू सगळे या ठिकाणी सहभागी होत आहेत. अगदी जर आपण बघितलं तर छात्रों की गूंज या कार्यक्रमासाठी अगदी काही वेळात राहुल गांधी या मंचावर येणार आहेत. जर आपण बघितलं तर सध्या या स्क्रीनवर राहुल गांधींचे वेगवेगळे व्हिडिओज सध्या प्ले केले जात आहेत आणि हळूहळू तरुणींची, मुलींची गर्दी या ठिकाणी वाढताना दिसते. हातात वेगवेगळे कार्ड्स या ठिकाणी घेऊन, पोस्टर्स घेऊन ते या ठिकाणी पोहोचत आहेत. जोरदार सध्या बघितलं तर उत्साह या राहुल गांधींच्या छात्रों की गूंज कार्यक्रमाला घेऊन पुण्यामध्ये सध्या पाहायला मिळतोय आणि आपण बघतोय मुलींची गर्दी हळूहळू वाढत चाललेली आहे आणि काही वेळातच राहुल गांधी या ठिकाणी येणार आहेत. आणि याच कार्यक्रमानिमित्ताने जर आपण बघितलं तर पोलीस देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. स्टेजवर काही वेळापूर्वी आपण पोलीस बघितले, कारण एक मोठी नियमावली या ठिकाणी पोलिसांनी या कार्यक्रमासाठी दिलेली आहे, ज्यामध्ये 30 वेगवेगळ्या नियमांचं पालन करायचं आहे आणि ते देखील पोलिसांनी जाऊन काही गोष्टी या ठिकाणी चेक केलेले आहेत, ज्यामध्ये साऊंड असतील, इतर काही गोष्टी असतील. मात्र आता या AISMS महाविद्यालयाच्या मैदानावर जर आपण बघितलं तर मुलींची गर्दी वाढत चाललेली आहे आणि याच मुली, यातून काही मुली राहुल गांधींची थेट संवाद साधतील. राहुल गांधींना अनेक प्रश्न या ठिकाणी ते विचारतील आणि हातामध्ये जर बघितलं तर वेगवेगळे पोस्टकार्ड्स सुद्धा घेऊन हे मुली या ठिकाणी आलेली आहेत. आपण काही या ठिकाणी बोलायचा प्रयत्न करूयात. काय वाटतं तुम्हाला राहुल गांधींकडून काय बोलायचंय? राहुल गांधींची काय प्रश्न आहेत तुमच्या मनात? आजकाल शिक्षणामध्ये खूप काही प्रॉब्लेम्स होतात, काही राईट्स मिळत नाही शिक्षणाबाबतीत आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीजची कमतरता आहे. कारण दरवेळेस बघतो तर माणसांना जास्त प्रेफर केलं जातं जॉबमध्ये.
कुठून आली आहे तू आणि काय वाटतं राहुल गांधींनी काय बोलावं आणि तुमच्या मनात काय प्रश्न आहेत? आजकालच्या यंग जनरेशनसाठी जे कोणते प्रश्न जसे की पेपर लीक झालं जे हे सगळे प्रश्न राहुल गांधींनी ह्या सगळ्या गोष्टींवर बोलावं आणि त्याच्यावर काय निर्णय निघतील हे त्यांनी सांगावं. अर्थात खूप लांबून मुलं आली तू कुठून आली आणि काय वाटतं राहुल गांधींनी काय बोलावं आणि तुमच्या मनात काय प्रश्न आहेत? मी पुण्यातूनच आली आहे पुणे. तर मला असं मत आहे माझं की शिक्षण पद्धती ही बदललं पाहिजे. जसं फी घेतात तसं शिकवलं पण पाहिजे. मुलांना समजते नाही समजत आहे हे विचारलं पाहिजे. कारण अर्थात तुम्ही लहान मुलीला देखील घेऊन आलात. ती कोण आहे आणि काय बनायचं आहे तुम्हाला? काय प्रश्न आहेत तुमचे राहुल गांधींसाठी? सर माझं नाव सीमा वानखडे आहे. ही माझी 7 वर्षाची मुलगी आहे. प्रश्न फक्त हिच्या आत्ताचा भविष्याचा नाही आहे तर येणाऱ्या अनेक मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. शिक्षणाचं जे खाजगीकरण बाजारीकरण झालेलं आपण बघतोय त्याचं राष्ट्रीयकरण व्हावं. जसे प्रगत देशांमध्ये आहे चायना अमेरिका युरोपमध्ये आपल्याला दिसतंय तसं भारतामध्ये व्हावं ही आमची पहिली मागणी आहे. आणि महिला सुरक्षिततेच्या संदर्भात जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यावर मोठा काहीतरी निर्णय व्हावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. अर्थात जर आपण बघितलं तर या मुलींमध्ये ज्या पद्धतीने जोश आहे राहुल गांधींना ऐकण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी जोरदार घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत. मुलींची संख्या तरुणींची संख्या हळूहळू वाढताना दिसते आणि पलीकडे लांब जर आपण बघतो तर तरुणांची देखील संख्या हळूहळू वाढताना दिसते. मात्र तरुणांना कुठलाही प्रश्न राहुल गांधींना विचारता येणार नाही कारण हा खास कार्यक्रम जो छात्रों की गूंज आहे जे पुण्यातल्या फक्त मुलींसाठी असणार आहे. आणि आपण बघू शकतो एक मोठा सेटअप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. स्टेज आहे आणि काही वेळातच राहुल गांधी या ठिकाणी येऊन या सगळ्या मुलींशी संवाद साधणार आहेत. काही व्हिडिओज देखील राहुल गांधींनी या ठिकाणी आणलेले आहेत अशी देखील माहिती मिळते. जे व्हिडिओज या स्क्रीनवर प्ले करून या मुलींना खास एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न होणार आहे. राहुल गांधी अगदी काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये आहेत जिथून ते थेट या ठिकाणी येणार आहेत. परंतु पहिले त्याचे जर चित्र बघितलं या मैदानावर AISMS कॉलेजच्या तर लांब म्हणजे जोपर्यंत हा पंडाल आहे तिथपर्यंत या मुलींची गर्दी पाहायला मिळते आणि वेगळा उत्साह या छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला पुण्यामध्ये भाजपचं अर्थातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये वंदे मातरम एकत्रित गायन त्या ठिकाणी होणार आहे. पुण्यामध्ये आज सभा असेल या कार्यक्रम असेल आणि आंदोलन अशा पद्धतीने पाहायला मिळतोय. पुणे शहर आज एक केंद्रबिंदू बनलेला आहे. आंदोलन सभा आणि अशा पद्धतीने राजकीय मोठ्या हालचाली या ठिकाणी होताना दिसत आहेत. आणि त्यातच राहुल गांधी छात्रों की गूंज या कार्यक्रमामध्ये नक्की काय संबोधित करतात काय संवाद साधतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. अगदी मिकी तुर्तास धन्यवाद. माहितीसाठी वेळोवेळी अपडेट जाणून घेऊ.